वळूया पुढील बातमीकडे। मुंबईच्या पवईमध्ये आज पोलीस नाट्य बघायला मिळालं। पवईमध्ये मुलांना डांबून ठेवणाऱ्या आरोपीचं पोलिसांनी एन्काउंटर केलंय। एका व्यक्तीने काही अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आली होती। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने ऑडिशनसाठी मुलांना बोलवून त्यांना डांबून ठेवलं। पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली आहे आणि या आरोपीचा एन्काउंटर करून टाकलाय। मैं रोहित आर्या। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है, लेकिन मुझे ये जवाब चाहिए। मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो। बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका ज़िम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका ज़िम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। आमच्या पवई पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बाथरूममधून फोर्स एंट्री करून या आतील एका सिव्हिल व्यक्तीच्या सहाय्याने सर्व मुलांना सुखरूपपणे त्यांची सुटका केलेली आहे। एकूण किती मुलं आहेत, काय कारण होतं याच्यामध्ये त्याच्यामागे? एकूण 17 मुलं, एक सिनियर सिटीजन आणि एक सिव्हिलियन असे 19 लोक आतमध्ये होते। दरम्यान घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। पाहूया। आर्य स्टुडिओमध्ये रोहित आर्य या इसमाने 17 लहान मुलांना बंद करून ठेवलं होतं। त्यानंतर त्या मुलांना जे ते मारण्याची धमकी देण्याचा त्यांनी व्हिडिओही जो आहे तो व्हायरल केला होता। त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीतून जे ते या ठिकाणी पोलीस मदतीला आले आणि आपण पाहू शकतो मी सध्या आर्य स्टुडिओ या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जे पहिल्या माळ्यावरती जे ते या ठिकाणी बंधक असलेल्या मुलांना त्यांनी डांबून ठेवलं होतं आणि त्यांना जे ते मी इजा पोचवू शकतो, माझ्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा असा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर जे ते स्थानिक पोलिसांच्या मदतीने जे ते इथे पोलीस असतील, अग्निशमन दल असतील, त्याचबरोबर स्पेशल जे ते स्पेशल फोर्स, एनर्जी कमांडो हे सगळे पथक आहेत ते या ठिकाणी उपस्थित झाले होते। पोलिसांना ही बातमी समजल्यावर पोलीस तात्काळ या ठिकाणी पोहोचले। अखेर जे ते पवई पोलिसांच्या API वाघमारे यांनी जे ते या ठिकाणी बाथरूममध्ये शिरून रोहित आर्य याला जे ते एन्काउंटर केलं आणि जी आतमध्ये 17 मुलं आणि 2 जे ते ज्येष्ठ लोक होती त्यांना जे या ठिकाणी सोडण्यात आलं होतं। आता सध्या या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांचं फॉरेन्सिक रिपोर्ट पथक आहे ते या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचबरोबर हे तपास आहे तो क्राईम ब्रँचकडे देण्यात आला आहे। त्यामुळे आता सध्या या तपासात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण रोहित आर्य यांनी जे आरोप केलेत त्या आरोपात किती तथ्य आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।